गोंदियामध्ये धानाला गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बोनस मिळणार आहे। धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे। 25,000 रुपये हेक्टर देण्याची मागणी करण्यात आली होती। धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून राज्य सरकारकडून बोनसची घोषणा केली जाते। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान बोनसची घोषणा होते। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सूप वाजले आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे आता बोनसमध्ये वाढ होणार नसून गेल्या वर्षीप्रमाणे हेक्टरी 20,000 रुपयेच बोनस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे आता यंदा वाढीव बोनस मिळण्याची शक्यता कमी आहे। आपले प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। राकेश, धानाला गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बोनस मिळणार आहे, मात्र आपण पाहतो की वाढीव बोनस मिळण्याची शक्यता ही कमी आहे। त्यामुळे आता जे धान उत्पादक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? निश्चितपणे गोंदिया जिल्हा हा धानासाठी म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये धानाला पसंती दिली जाते आणि यावर्षी शेतकऱ्यांना कमीत कमी 25,000 रुपये हेक्टरी बोनस मिळेल अशी अपेक्षा होती। परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचे जाहीर केलं। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आशा तर चांगल्या पल्लवित झाल्या आहेत, पण काही शेतकऱ्यांना वाटलं की अनेक वेळा शेतकऱ्यांच्या धानामध्ये लागवडीमध्ये खर्च वाढत असल्याने अनुदानाची रक्कम कशा प्रकारे वाढेल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष होतं। परंतु अनुदानाची रक्कम न वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे। नीलम जी, धन्यवाद राकेश आपण दिलेल्या या माहितीसाठी।